सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। नाशिक कोर्टाच्या मागे रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना धारदार हत्यार दाखवत दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकाने दिनांक 24 मार्च रोजी अटक करून नाशिक रोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय। 25 मार्च रोजी दुपारी 12:30 वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार नाशिक रोड भागात गस्त घालत असताना पोलीस हवालदार नितीन फुलमाळी व पोलीस अंमलदार संजय पोटिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सराईत तडीपार आरोपी हर्ष उर्फ कच्ची नंदू त्रिभुवन हा कोर्टाच्या मागील रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालक व नागरिकांमध्ये हत्यार बाळगून दहशत निर्माण करत आहे। त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून त्रिभुवन याला ताब्यात घेण्यात आलाय। त्याच्या ताब्यातून एक धारदार लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आलाय। त्रिभुवन याच्यावर आधीही विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल असून त्याला हद्दपार करण्यात आले होते, तरीही कुठलीही परवानगी न घेता तो नाशिक रोड भागात फिरत होता। सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, विलास गांगुर्डे, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, फुलमाळी, संजय पोटिंदे, प्रवीण वानखेडे अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।